नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपल्या बागेची छाटणी पूर्ण झालेली आहे आणि छाटणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आता बेडच्या बागला फोडण्याचं काम चालू आहे, जेणेकरून आपल्याला दोन्ही बाजूनी शेणखत आणि वरखत भरता येईल. अशा पद्धतीने आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने बागला फोडण्याचं काम करत असतो. हे आपलं बेड फोडणी यंत्र आहे आणि ह्या बेड फोडणी यंत्राच्या सहाय्याने आपण दोन्ही बाजूनी हे अशा पद्धतीने बेड फोडतो. झाडाच्या जवळून साधारणतः 1 फूट अंतरच राहते आणि त्या भागामध्ये आपण शेणखत असेल, वरखत असेल किंवा इतर जो काही बेसल डोस असेल तो टाकायचं काम करत असतो. कारण की जर झाडाला ताकद द्यायची असेल तर आपल्याला दोन्ही बाजूकडून ठिबक आणि दोन्ही बाजूकडून जर चांगला शेणखत आणि बेसल डोस पडला तर निश्चितपणे त्याचा फायदा होत असतो. आता ह्या बागेला आपल्या दोन्ही बाजूला ठिबक आहे. हे 2 लेटर आहेत एकाच लाईनच्या आणि त्या आपण नंतरच्या काळात पूर्णपणे बेड भरल्यानंतर खाली घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून पाणी देणार आहोत. परंतु हे सगळं नियोजन करणं फार गरजेचं असतं आणि अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर आपल्याला खूप सुंदर असा बाग ह्यावर्षी पुन्हा एकदा त्याच तयारीने लागायचं आहे आणि त्याच पद्धतीने बाग बाजारपेठेमध्ये आणायचं आहे. मालाची क्वालिटी 1 नंबर कशी निघेल याकडे लक्ष द्यायचं. कारण मागल्या वर्षी पावसामुळे अनेक ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. ते नुकसान आपल्याला मात्र ह्यावर्षी होऊन द्यायचं नाही आणि त्याच्या हिशोबाने प्रयत्न करायचे आणि त्या पद्धतीने जर प्रयत्न केले तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल. म्हणून अशा पद्धतीने बेड फोडून जर आपण खतं भरले, रासायनिक डोस भरला तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येऊ शकतं.